श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। हा व्हिडिओ आहे शनिवारी पौर्णिमेचा, अधिक महिन्यातील पौर्णिमा। मला व्हिडिओ काढायला कंटाळा येत नाही, सारखा कॅमेरा चालू करून व्हिडिओ शूट करून ठेवेन, पण एडिटिंग करायला, व्हॉइस ओव्हर द्यायला आणि तो यूट्यूबला टाकायचा म्हटलं की मग मात्र खूप जीवावर येतं। जवळजवळ 2-3 दिवस झाले। आता दुपारी संध्याकाळी नंतर करेन एडिटिंग, पाठवेन, आहे ना करून ठेवला व्हिडिओ राहू दे असं म्हणत 2-3 दिवस झाले आणि आज फायनली योग आला आहे व्हिडिओ टाकण्यासाठी। तर बघा, इथं सकाळी पौर्णिमे दिवशी मी सगळे देव उजळून घेतले होते, स्वच्छ सगळं आवरलं होतं। देव मला सगळे घासायचे होते स्वच्छ, त्यामुळे मी एका भांड्यात भरून बाहेर नेणार होते अंगणात घासण्यासाठी। पंचपाळं वगैरे सगळं स्वच्छ करायचं होतं एकदम। सगळं देवघर पूर्ण स्वच्छ केलं। संध्याकाळी 4 वाजता हळदीचं लेपन केलं होतं उंबऱ्याला आणि उरलेलं हळद आणि गोमूत्राचं पाणी मी तुळशीला घातलं होतं बघा। आणि त्याच्यानंतर पूर्ण सत्यनारायणची पूजा मांडून घेतली होती। जवळजवळ 1-1.5 तास लागतोच ह्या पूजेला। वाचनाला एक अर्धा तासभर लागतो। 5 अध्याय आहेत। चौथा अध्याय जरा जास्तच मोठा आहे, एक 10 ते 15 मिनटाचा। बाकी 3-4 अध्याय 15 मिनटात होऊन जातात। अर्धा ते पाऊण तास लागतो वाचनासाठी, आरती वगैरे करायला, आणि बाकी पूजा मांडायला 1 तासभर लागतो। आंब्याचे डहाळे, 3 सुपाऱ्या, बाळकृष्णाची मूर्ती, सत्यनारायणचा फोटो, सत्यनारायणची पोथी, समया असतील तर समया, 1 तांब्या, ताट, गहू, तांदूळ, अशा पद्धतीचं सगळं साहित्य लागतं। दर पौर्णिमेला मी ही सत्यनारायणची पूजा करत असते। आता अधिक महिन्यात म्हटल्यानंतर तर जास्तच विशेष होती। मी त्याचा व्हिडिओ पण बनवला आहे, आधीचे पण व्हिडिओ आहेत ह्या पूजेचे माझे, आणि बऱ्याचशा चॅनलवर पण आहेत, सगळ्यांचेच आहेत म्हणजे जास्त करून। तर अशी सत्यनारायणची दर पौर्णिमेला मी पूजा मांडत असते। त्याच्यानंतर कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्रावर, दुर्गा सप्तशतीचा पाठ घेऊ शकता, कमलात्मक मंत्र, श्री सूक्ताचं पठण, अशा देवीच्या ज्या काही सेवा आहेत। गॅसची पूजा करतात त्या दिवशी। तांदूळ जे देवघरात आपण महिनाभर तांदूळ पूजतो, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या जागी जे ठेवले असतात, मूर्तीच्या वाटेत ठेवले असतात, ते बदली करायचे असतात। कवड्यांच्या खालचे बदली करायचे असतात। दर पौर्णिमेला हे तांदूळ बदली केले जातात। आंब्याची पौर्णिमा म्हणायला पण हरकत नाही याला। दरवेळेस केळी तर 12ही महिने प्रत्येक पूजेला असतातच असतात, कोणतीही पूजा तुम्ही मांडा कधी पण आंबे मात्र ह्या 1-2 पौर्णिमेलाच भेटत असतात। तर आज आंबे होते पूजेसाठी म्हटल्यानंतर मला खूप छान असं वेगळं काहीतरी वाटत होतं, त्याच्यामुळे मी केळी काय आणली नव्हती। म्हटलं आता आहे आंबा, फळांचा राजाच आहे, तर आणखीन केळी कशाला पाहिजेत, त्याच्यामुळे मी आंबे ठेवून पूजा करून घेतली होती। व इथं सायंकाळचं देवाचं पण दिवा अगरबत्ती करून घेतलं होतं, सांजवात लावून घेतली होती, देवपूजा पण केली होती सकाळी सगळं देव उजळून, आणि ती पण पूजा तिकडं चालू होती गडबडीत माझी सगळी। दोन्ही पण धावपळ चालूच होती। स्वयंपाकाचं होतं आणखीन भरपूर करायचं, आणि त्या 3 सुपाऱ्या असतात सत्यनारायणच्या पूजेसाठी ठेवलेल्या, त्याच्यातली एक गणपती असतो, एक वरुण देवता असते, आणि एक आपल्या कुलदेवतेची सुपारी असते। खाऊची पानं पण भेटली तर ठीक आहे, नसेल तर आंब्याच्या पानांवर पण चालतं। जास्तीत जास्त खाऊची पानं भेटली तरी पण चालतात। एखादा विडा मांडला, 2 जोड पानांचे 2-2 पानं ठेवून ह्या सुपाऱ्या ठेवायच्या असतात। फुलं असली तर कोणत्या पण प्रकारची फुलं असू देत, फुलं असं ठेवून पंचोपचार पूजा, खडीसाखराचा नैवेद्य, त्या 3 सुपाऱ्यांना खडीसाखरेचा नैवेद्य आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला शिऱ्याचा नैवेद्य दाखवतात। पण हा प्रसाद सगळ्यांनी घरीच खायचा असतो, बाहेर कोणालाही प्रसाद द्यायचा नाही या सत्यनारायणच्या पूजेच्या। नंतर मी तुळशीला दिवा अगरबत्ती लावून घेतली, बेलाच्या झाडाची पूजा करून घेतली होती, उंबऱ्याची पूजा करून घेतली होती, सगळी पूजा करून घेतली होती। सगळ्यांच्या कथा वाचण्याच्या आधी सगळ्या देवांची पूजा करून घेतली होती। एकीकडे स्वयंपाक पण चालू होता, आणि गॅस तिथेच असल्यामुळं किचनमध्येच देवघर आहे आणि तिथंच मी पूजा मांडते, आणि एकीकडे गॅस चालू होतं, एकीकडं पूजा चालू होती। त्यामुळे एवढा घाम येत होता ना, अक्षरशः मला चक्कर यायला लागले होते, हातपाय थर कापायला लागले होते, एकदम घामाघूम झाले होते मी। पण धावपळ मात्र माझी चालूच होती, हे करायची, पूजा मांडायची बघा। पूर्ण असं घामाच्या धारा अशा अंगातनं पाणी ठेम पडायला लागलं होतं, आणि पूर्ण भिजले होते मी, त्याच्यामुळे साडी काही नेसली नव्हती। एवढं हे होताना मला शक्यच नव्हतं साडी नेसणं, तेवढ्या गडबडीत धावपळीत, आणि एवढ्या गरमीत अक्षरशः आहे अशी उभारली तरी सुद्धा मी थरथर कापत होते। एवढं घामाघूम म्हणजे देव धस करत होता, एकदम बेचैन होत होतं। तरी पण पूजा करून घेतली होती। अधिक महिन्याची पूजा पौर्णिमा होती, खूप छान वाटलं।
आणि इथं आता अधिक महिन्यात पंढरपूरला पण भरपूर गर्दी झाली आहे नदीला आंघोळ करण्यासाठी. आम्ही पण त्या दिवशी एकादशीला जाऊन आलो आहे, पण आता अजून आंघोळ करण्यासाठी एक दिवशी पंढरपूरला जाणार आहोत ह्या 4 दिवसात. असं म्हणतात की जाऊन पवित्र ठिकाणी नदीच्या पात्रात आंघोळ करावी, नदीची ओटी भरायची, पुन्हा वाती लावून तुपाच्या वाती लावून नदीत सोडायच्या, ओटी ब्लाऊजचा पीस खाना नारळाने नदीची ओटी भरायची वगैरे जाऊन करून येणार आहोत. हे बघा इथं अशा प्रकारे मी नैवेद्य दाखवत आहे. तुम्ही नैवेद्य दाखवताना खडी साखर असो किंवा कोणता पण नैवेद्य असो, देवाला दाखवताना 3 वेळा पाणी फिरताना सत्यतत्वर्षं परिसिंचयामि तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, हा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवताना 5 नावे घ्यायची आहेत. अपानायन स्वाहा, व्यानायन स्वाहा, उदानायन स्वाहा, ब्राह्मणे अमृतत्वायन स्वाहा, समानवाय स्वाहा, असं 5 नावे घेऊन तो नैवेद्य त्या देवाच्या तोंडाजवळ नेऊन भरवायचा आहे, घास भरवायचा आहे तुळशीच्या पानांनी. आणि 3 वेळा मात्र पाणी फिरवताना गायत्री मंत्र म्हणायचा आहे, सत्यतवर्तं परिसिंचयामि. आणि नैवेद्य ठेवताना खाली चौकोन काढायचा आहे, पाण्याने एक भरीव चौकोन काढून घ्यायचा आणि त्या चौकोनावर नैवेद्याची वाटी ठेवायची असते. हे बघा मी इथं अशा प्रकारे सगळं पूजा करताना नैवेद्य वगैरे दाखवताना दाखवत आहे. पुन्हा कुंकुमार्चन करून घेतलं होतं. मला दुर्गा सप्तशती पाठ काय जमला नाही, त्यामुळे त्याचं काय वाचन केलं नाही मी, पण 108 नामावली घेऊन, श्रीसूक्त घेऊन, कमलात्मक मंत्र घेऊन कुंकुमार्चन केलं होतं. छान अशी पूजा झाली होती. कथा वाचून घेतली, नंतर आरती झाली होती. हरिओम हिरण्यवर्णाः सकाळी करा किंवा त्याच दिवशी जर तुम्ही नैवेद्य वगैरे आरती दाखवून घेतली, तुम्हाला गडबड असेल, दुसऱ्या दिवशी कुठे जायचं असेल तर तास 2 तास अर्धा 1 तासभर तुम्ही ठेवून उत्तर पूजा करू शकता. उत्तर पूजा करताना मात्र दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकात क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे, ते स्तोत्र वाचायचं. ते स्तोत्र वाचून झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती पूजेतून काढून घ्यायची, बाजूला काढून ठेवायची आणि हातात अक्षता घ्यायच्या. अक्षता घेऊन त्या सत्यनारायणच्या पोथीच्या शेवटच्या पानावरतीच मंत्र आहे विसर्जनाचा, तो मंत्र म्हणून सगळ्या पूजेवरती अक्षता टाकायच्या. पण त्याच्या आधी बाळकृष्णाची मूर्ती पूजेतून काढून ठेवायची बाजूला आणि नंतर तो मंत्र तुम्ही म्हणून सगळ्या पूजेवर अक्षता टाकायच्या. मग दुसऱ्या दिवशी काढणार असाल तर चांगलीच गोष्ट आहे. तसा मंत्र म्हणून अक्षता वाहून तुम्ही श्रीकृष्ण बाजूला काढून मंत्र वाहून विसर्जन पूजेचं म्हणजे हे करू शकता, सांगता पूजेची. आणि नंतर तुम्ही कधी पण पूजा उचलू शकता, दुपारनंतर, दुसऱ्या दिवशी किंवा सकाळी 10-11 वाजेपर्यंत. पण सकाळी सकाळी तो मंत्र घेऊन तुम्ही उत्तरपूजा करून घेऊ शकता. हे बघा इथं मला घाम कसा आला आहे, खूप दाखवायला लागले मी. इथं पूर्ण भिजवून असं कुंकू वगैरे जे काही सगळं लावलं होतं ते असं सगळं ओघळून अंगावरती सगळ्या ठेंब पडले होते. सगळं हे होऊन गेलं होतं, विस्कळीत होऊन गेलं होतं पूर्ण कुंकू. आणि त्याच्यानंतर कथा वाचून घेतली होती, खूप घाम यायला लागला होता मला. आणि दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करताना उत्तरपूजा करायला लागली आहे मी. बाळकृष्णाच्या मूर्तीला हळदी कुंकू वाहून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर अक्षता घेऊन क्षमा प्रार्थना स्तोत्र आणि विसर्जनाचा मंत्र म्हणून सगळ्या पूजेवर अक्षता वाहिल्या होत्या. तुम्ही कोणकोणत्या पूजा करता पौर्णिमेला, काय सेवा करता, काय नाही, रोजच्या काय पूजा करता, अधिक महिन्यात काय विशेष करत असाल, कोणत्या सेवा, त्याही मला माहीत नसतील तर नक्कीच तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. तुम्हाला अजून काही जास्तीच्या सेवा माहीत असतील तर. चला तर भेटू अशाच माहितीपूर्ण अजून एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चहा पण घेण्याआधी मी पूजा करून घेतली होती, उत्तरपूजा. आणि पूजा उतरवली मात्र नंतर होते निवांत 10-11 वाजता. पण सकाळी लवकर मात्र चहा घ्यायच्या आधी उत्तरपूजा करून घेतली होती. दिवे लावून घेतले आणि मंत्र म्हणून उत्तरपूजा केली होती. चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तुम्हाला पण काही माहिती असतील पूजेबद्दल किंवा आणखीन जर काही वेगळी माहिती असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.